मी आकाश बालेट पाटील आपलं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आहोत मामुडीमध्ये। आज एका 3 BHK प्लॅट संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला आपण 3 भागामध्ये बघू। पहिल्या भागामध्ये या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी समजून घेऊ, याच्या आसपास असणारे स्कूल्स कॉलेजेस याचे फ्युचर कनेक्टिव्हिटी संदर्भात बोलू। दुसऱ्या भागामध्ये याचं मॉडेल आणि याचं सॅम्पल बघू। तिसऱ्या भागामध्ये याची प्राइस आणि हा प्रोजेक्ट कुणी कन्सिडर करायला हवा याच्या संदर्भात आपण डिस्कशन करू। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्री लॉन्चेस, अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज, रेडी पोझिशन प्रॉपर्टीज, प्लॉट्स, विलाज, बंगलोज, एनी प्रॉपर्टीज, कमर्शियल ऑफिसेस, कमर्शियल शॉप्स, फार्म हाऊस प्लॉट्स याच्या संदर्भात आपण माहिती देतो। त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आपण काही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता की तुम्ही पुढचा व्हिडिओ कुठल्या पद्धतीचा बघायला आवडेल तुम्हाला। या प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात बोलायचं झालं तर मी जिथे आता उभा आहे तो ॲक्च्युली सर्व्हिस रोड आहे। तुम्ही बाजूला बघू शकता, अगदी 10-50 मीटरवरती आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे। इथून हार्डली 3 मिनिटावरती मुकाई चौक आहे, जिथे येणाऱ्या काळामध्ये मेट्रोचं प्लॅनिंग चालू आहे। इथून 2.5 किलोमीटरवरती एक्सटर्नल रिंग रोड जातो। याच्याच बाजूला जर का आपण स्कूल कॉलेजचा जर का विचार करायला झालं तर याच्याच बाजूला 300 मीटरवरती एक स्कूल आहे, बाजूला 500 मीटरवरती SNVP स्कूल आहे, याच्याच अगदी 200 मीटरवरती श्रीराम स्कूल आहे। समोर बघाल तर 300 मीटरवरती सिम्बॉयसिस इंटरनॅशनल कॉलेज आहे। इथून 1 किलोमीटरवरती इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहे। अशी अतिशय बेस्ट वेल कनेक्टेड ही प्रॉपर्टी असेल। यांच्या सेल्स टीमकडून मिळालेली माहिती अशी की बाजूलाच 300 मीटरवरती झोडिओ आणि स्टार बाजारचं काम चालू आहे, त्यामुळे मार्केट ही ते चांगलं राहील। ओव्हरऑल आपण या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी बघायला गेला तर अतिशय बेस्ट कनेक्टिव्हिटी राहील। अगदी बँक ऑन सर्व्हिस रोडवरती हा प्रोजेक्ट आहे, मुकाई चौकापासून जवळ आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या अगदीच बाजूला आहे। चला आपण या प्रोजेक्टच्या बद्दल माहिती घेऊ। हा 2 एकरामध्ये प्रोजेक्ट असेल। 2 एकरामध्ये याचे 3 टॉवर्स आहेत। आत्ता मी जिथे उभो होतो तो सर्व्हिस रोड, तिथूनच ही बिल्डिंग चालू होते। समोर म्हाडा आणि कमर्शियल असेल, खाली काही शॉप्स असतील। याच्या पाठीमागे आपल्याला ह्या 2 हाय राईज बिल्डिंग मिळतील। बिल्डिंगमध्ये ग्राउंड, पोडियम, बेसमेंट असे 3 पार्किंगची सुविधा असेल। त्याच्यावरती 21 फ्लोअरची ही बिल्डिंग असेल। बिल्डिंगमध्ये आपण बघाल तर 2 आणि 3 BHKचे 300 फ्लॅट्स इथे असतील। 300 फ्लॅटसाठी बॅकसाईडला 15,000 स्क्वेअर फूटच्या अम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वच उपयुक्त अशा अम्युनिटीज आपल्याला मिळतील। अम्युनिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण बघू शकता इकडे बास्केटबॉल कोर्ट दिलेला आहे, चिल्ड्रन प्ले एरिया दिलेला आहे, क्लब हाऊस दिलेला आहे, सिनियर सिटीजनसाठी प्रोव्हिजन केलेलं आहे। इथे आपल्याला एक पार्टी लॉन दिलेला आहे, आपल्या घरातलं फंक्शन तिथे आपण अटेंड करू शकता। याचा जो स्विमिंग पूलचा पार्ट असेल तो स्विमिंग पूलचा पार्ट 2 बिल्डिंगच्या मधोमध दिलेला आहे, त्यामुळे एकतर ह्या स्विमिंग पूलची एक प्रायव्हसी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन होते। मध्ये जिमचा पार्ट दिलेला आहे। याच्यामध्ये इंडोर काही अम्युनिटीज पण आहेत, ज्याच्यामध्ये क्रेश असेल, आपल्या ड्रायव्हरसाठी विश्रांतीसाठीचं ठिकाण असेल, त्याला एक स्पेशल रूम दिलेले आहे आणि लायब्ररी दिलेली आहे। या प्रोजेक्ट संदर्भात बोलायचं झालं तर म्हाडाची जी बिल्डिंग आहे त्यांची एंट्री एक्झिट, त्यांचं पार्किंग हे सेपरेट राहील आणि बाकीच्या ज्या 2 बिल्डिंग आहेत त्यांचे एंट्री एक्झिट, त्यांचे अम्युनिटीज पार्ट हा सगळा सेपरेट राहील। या बिल्डिंगची कनेक्टिव्हिटी बघाल तर समोरून हायवे कनेक्टेड तर आहेच, पाठीमागून सुद्धा या बिल्डिंगला एक कनेक्टेड रोड असेल, जो प्रपोज्ड आहे, आता सध्या नाही आहे पण तो DP सँक्शन प्लॅन आहे। प्रोडक्ट आणि बिल्डर संदर्भात बोलायचं झालं तर 2 एकरामध्ये हा प्रोजेक्ट असेल। बिल्डरची लेगसी 15 वर्षाची आहे। बिल्डर स्वतः आर्किटेक्ट आहेत। लँड ही जी आहे त्यांची स्वतःची आहे। 0 लिटिगेशन असणारा हा प्रोजेक्ट असेल। आता आपण आहोत या बिल्डिंगच्या ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये। हा आपण 3 BHK बघतोय। 1050 स्क्वेअर फूटचा हा 3 BHK असेल। आपण बघू शकता इथून याची लॉबी चालू होते। हा जो स्पेस आहे हा आपल्याला एक्स्ट्रा मिळेल। ही याची लॉबीचा पार्ट बघू शकता आपण। हा 3 BHK बटरफ्लाय कन्सेप्टवरती आधारित आहे। आपण बघू शकता
एल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग अँड डायनिंगचा पार्ट दिलेला आहे. डायनिंग अगदी स्पेशियस दिलेला आहे आपल्याला. हा आपला किचनचा भाग असेल. किचन बघू शकता, अगदी स्पेशियस किचन दिलेलं आहे. इन्क्लोज बाल्कनी ही स्पेशियस आहे. हा आहे आपला बाल्कनीचा पार्ट. बाल्कनी बघू शकता, अगदी स्पेशियस आहे. ही बाल्कनी हॉल प्लस गेस्ट बेडरूमला कनेक्टेड असेल. या साईडच्या बाल्कनीचा आपण जर का विचार केला तर ही जी समोर जी लँड दिसते, एवढी मोठी लँड, ही ॲज पर DP सँक्शन इकडे गार्डनची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे हा लाईफ टाईम व्ह्यू आपला ओपन राहील. ही आपली गेस्ट बेडरूम असेल. आपण बघू शकता, गेस्ट बेडरूममध्ये मोठी खिडकी दिलेली आहे. बाल्कनी अटॅच आहे. या बाजूला याचं वॉशरूम असेल. या साईडला आपले 2 बेडरूम्स असतील. तुम्ही बघू शकता, अगदी 0 डेड स्पेस इकडे दिलेलं आहे. या साईडला आपलं कॉमन वॉशरूम राहील. या साईडला आपलं चाइल्ड बेडरूम बघू शकता, स्पेशियस आहे. इथे वॉश बेसिन स्पेस दिलेला आहे. आपण बघू शकता, ही आपली मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम ही अतिशय स्पेशियस दिलेली आहे. मास्टर बेडरूमलाही या साईडला एक बाल्कनी मिळेल आपल्याला. बाल्कनी बघू शकता, बाल्कनी ही चांगली स्पेशियस मोठीच्या मोठी बाल्कनी दिलेली आहे. या साईडला आपलं मास्टर बेडरूमचं वॉशरूम राहील. आपण जो आता ॲक्च्युअल फ्लॅट पाहिला, त्याच्या जर का आपण USP बघायला गेलो तर आपल्याला ईस्ट वेस्ट एंट्री आहे सगळ्या फ्लॅटना. त्याच्या हॉललाही चांगली बाल्कनी दिलेली आहे. गेस्ट बेडरूमला बाल्कनी आहे. मास्टर बेडरूमला बाल्कनी आहे. एल शेपमध्ये लिव्हिंग अँड डायनिंग दिलेलं आहे. किचन मोठंच्या मोठं किचन दिलेलं आहे. 1050मध्ये हा अतिशय चांगला डिझाईन केलेला 3 BHK आहे. याच्या प्राईस आणि कार्पेट संदर्भात बोलू. याचं जे कार्पेट आहे ते 1050 स्क्वेअर फीटचं असेल. याची जी प्राईस आहे ती 76 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस असेल. चला बघू आपण हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट कुणी कन्सिडर करायला हवा. अशा व्यक्ती ज्यांना अफोर्डेबल प्राईसमध्ये 3 BHK हवा आहे, तोही मोठाच्या मोठा. अशा व्यक्ती ज्यांना वेल कनेक्टेड प्रोजेक्ट हवा आहे. असे इन्व्हेस्टर्स ज्यांना फ्युचरमध्ये चांगलं अप्रिशिएशन हवं आहे, चांगला रेंट हवा आहे, असे लोक हा प्रोजेक्ट नक्कीच कन्सिडर करायला हवा त्यांनी. खाली दिलेल्या नंबरवरती आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. इथे बेस्ट चॉईस आणि बेस्ट रेट करून देण्याची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, फॅमिली मेंबरना पाठवू शकता, जेणेकरून त्यांचा फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स आहे तो अतिशय चांगला राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद अँड जय हिंद.